पुण्यातील घटनेच्या निषेधार्थ सांगलीत काँग्रेस आक्रमक, दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा सांगलीत तीव्र निषेध करण्यात आला। पुण्यातील दैनिक पुढारीच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे। समाजाच्या चौथ्या स्तंभाच्या कार्यालयासमोरच घडलेली ही घटना लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सांगलीतील काँग्रेस भवनासमोर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले। सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करताना म्हटले की मतभेद असणे ही लोकशाहीची खूण आहे, मात्र विरोधकांवर हात उगारणे ही गुंडशाही आहे। पत्रकारितेच्या कार्यालयासमोरच मारहाण करणे म्हणजे लोकशाही मूल्यांवर आघात असून हुकुमशाही प्रवृत्ती बळावत असल्याचे लक्षण आहे। नाईक पुढे म्हणाले, राजकीय मतभेदांमुळे हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे अत्यंत निषेधार्ह आहे। संबंधित भाजपा कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल। या निषेध आंदोलनात हर्षवर्धन पाटील, फिरोज पठाण, रमेश सरजे, अंजली जाधव, अजित ढोले, अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दल, आदिनाथ मगदूम, मौलाली वंटमोरे, सचिव सांगली शहर जिल्हा काँग्रेस, करीमभाई मिस्त्री, गणेश वाघमारे, राजेंद्र कांबळे, मोफित कोळेकर, दीपक ताटे, राहुल शिंदे, विवेक नाईक, सुरेश गायकवाड, सतीश कलगुटकी, अमित पारेकर, रहीम हट्टीवाले यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला। लोकशाही वाचवा, गुंडशाहीचा अंत करा अशा घोषणा देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। संबंधितांवर त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। भाजप गुंडांचा धिक्कार असो, हनुमंतराव पवार यांना मारणाऱ्या गुंडांचा धिक्कार असो। अरे अटक झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। बीजेपीच्या कार्यकर्ते गुंडांना अटक झालीच पाहिजे। अरे बीजेपीच्या दहशतवादी गुंडांना अटक झालीच पाहिजे। अरे काँग्रेस पक्षाचा जय हो, काँग्रेस पक्षाचा जय हो। धिक्कार असो, धिक्कार असो, बीजेपीच्या धिक्कार असो। हम तुम्हारे साथ हैं, हनुमंत पवार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विश्वनाथ सत्तार आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हनुमंत पवारांच्या वरती हल्ला धिक्कार असो, धिक्कार असो, भाजपच्या गुंडांना धिक्कार असो, अरे धिक्कार असो, धिक्कार असो, भाजपच्या गुंडांना धिक्कार असो। भाजपच्या गुंडांना अटक झालीच पाहिजे, भाजपच्या गुंडांना अटक झालीच पाहिजे। हनुमंतराव पवारांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांचा धिक्कार असो, हनुमंत पवारांच्यावर गुंडांचा। पुणे इथं हनुमंत पवार यांच्यावर जो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याचा आम्ही सर्वप्रथम काँग्रेस पक्षाच्या वतीनं, काँग्रेसच्या सर्व नगरसेवक, काँग्रेस प्रेमीच्या वतीने निषेध व्यक्त करतो। खरं म्हणजे वैचारिक पातळी सोडून वैचारिक विचाराला न करता अन्याय बोललेलं सहन न झाल्यामुळं हे मानसिकतेतून तिने हल्ला केलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि त्या ज्या गुंडांनी हल्ला केला आहे त्यांना अटक व्हावी आणि पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी ही आमचे काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे।